मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आता पुन्हा आक्रमक झाले। त्यांनी पुन्हा उपोषणास्त्र उपासलंय। दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे। परिणामी राज्य सरकार कोंडीत सापडल्याचं चित्र मात्र निर्माण झालंय। संघर्ष योद्धा एक, ध्येय एक, मागणी एकच। वर्ष दुसरं आणि उपोषण 6वं। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। तीनही गॅजेट सुद्धा हे 2-4 दिवसाच्या आत सरकारने लागू करायला पाहिजे। लगेच या 2-4 दिवसाच्या आतच मराठा आणि कुणबी एकचे 83 क्रमांकाला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे 2-3 दिवसाच्या आत। ही सरकारची जबाबदारी। या 8-9 मागण्यात या 2-3 दिवसाच्या आत सरकारने त्याची अंमलबजावणी करावी। जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या असंवैधानिक आहे, ते कधीच होऊ शकणार नाही। मराठा समाजाला महायुती सरकारने आजच्या राज्य सरकारने आरक्षण 10% EWS मध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि मला असं वाटत नाही की याच्यानंतर काही ओबीसी मध्ये आरक्षण घेण्याचा काही कुठेही संदर्भ येत नाही। ओबीसीच्या 353 जाती आहेत, त्या 353 जातींना 19% आरक्षण आहे आणि मराठा समाज एकट्या समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे। हे मला असं वाटतं की या महायुती सरकारने मराठा समाजाला फार मोठ्या प्रमाणात आरक्षण दिलेलं आहे, त्यांनी त्याचा फायदा घ्यावा। मनोज जरांगे पाटील सातत्यानं उपोषण करत असल्यामुळे त्यांची प्रकृती साथ देत नाहीये। उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी जरांगेंची प्रकृती ढासळली असून अशक्तपणा जाणवतोय। रक्तदाबासह शुगर झपाट्यानं कमी होत असल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये चिंता पसरली आहे। 100% फूट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि सगळं सरकार करतंय। सरकारला एकच करायचंय की मनोज दादा कसे समजा माघार घेतील याच्यासाठी ते कुठलीही किंमत मोजायला तयार आहेत। फडणवीस आणि शिंदे साहेबाला एकच सांगण्याचा उद्देश आहे, आता आमच्या दादाला जर दगाफट्टा काही जर झाला तर आम्ही आता महिला सागर बंगल्यावर येऊन आम्ही तुम्हाला वड्या भिणार नाहीत। आता दादांची तब्येत कसं होत आहे, झपाट्याने खालवत आहे, त्या माणसाला काही होणं हे आम्हाला अजिबात परवडणार नाही। बीडच्या 6 वर्षीय राजलक्ष्मी पाटील या चिमुकलीनं मन हेलावून टाकणारं एक गाणं गायलं। उपोषण करू नका अशी आर्त साद गाण्यातून घातली आहे। एकीकडे जरांगे पाटलांनी 6व्यांदा लढा सुरू केलाय तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे। मंगेश ससाणेंसह 5 ओबीसी कार्यकर्त्यांनी आंतरवाली सराठीच्या वेशीवर आमरण उपोषण सुरू केलंय, तर ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनीही वडीकोद्रीतून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय। मनोज जरांगे आता उपोषणाला बसलेले आहेत। ज्या पोपट मेला होता सगळे सोयरेचा, त्या पोपटाला परत जागा करायचं आता चालू आहे। ते सगळे सोयरेचा कायदा आणा, कुठल्या तरी राज्यातलं कुठलं तरी गॅजेट, हे गॅजेट ते गॅजेट, ते काळं आहे का गोरं आहे आम्हाला माहित नाही, ते गॅजेट आणा आणि दाखले द्या। तर हे आम्हाला हा धोका दिसतोय। येऊन घातलेल्या कालावधीमध्ये जरांगे नावाचा माणूस परत एकदा आरक्षण, ओबीसीचं आरक्षण संपवायला बसलाय। या पुढाऱ्यांना, या मुख्यमंत्र्यांना जर आंदोलनाची भाषा कळत असेल तर प्रति आंदोलनाला तुम्ही आम्ही सज्ज व्हायचंय। पण येऊ घातलेल्या 1-2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांच्या मनात भडकी भरेल असं ओबीसीचं आंदोलन उभं राहणार आहे। कुणबी प्रमाणपत्राबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेत सगळे सोयरे हा शब्द नव्यानं समाविष्ट करण्यात आलाय। मात्र आरक्षणाचा प्रश्न सुटण्याऐवजी प्रचंड गुंतागुंतीचा झालाय, कारण सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत, तर ओबीसी नेत्यांनीही सगळे सोयरे अध्यादेशाला विरोध करणं सुरू केलंय। त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारची पुन्हा एकदा कसोटी लागणार हे नक्की। गौरव साळीसह सचिन जिरे, पुढारी न्यूज, जालना।